महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं सीएसटी लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। आजचे आपलं सेशन एक अपडेट आहे महावितरण विद्युत सहाय्यकची जी पदभरती होती त्या संदर्भामध्ये ज्या अपडेटची बरेच विद्यार्थी बऱ्याच दिवसापासून वाट बघत होते, तर तोच अपडेट आपल्याला आजच्या तारखेमध्ये मिळालेला आहे। म्हणजेच प्रतीक्षा यादी संदर्भामध्ये जरी तो अपडेट 100% आपल्याला खुश करणारा नसला तरी आजचा अपडेट 50-50 आहे, म्हणजेच कभी खुशी कभी गम सारखा तो अपडेट आहे। तर तो काय अपडेट आहे आपण बघूच, पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन करा। त्याचं कारण असं की जेव्हा केव्हा काही अपडेट असणार तो तुम्हाला अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचायला हवा। आणि सोबतच टेलिग्रामचं चॅनल पण आहे आपलं सीएसटी लॉन्चपॅड, त्याला पण सबस्क्राइब करून ठेवायचं, म्हणजे जेणेकरून व्हिडिओ नाही आला कमीत कमी तुम्हाला मेसेज पोहोचायला हवा। ठीक आहे, तर अपडेट कशाचा आहे, तर महावितरणमध्ये विद्युत सहाय्यकची भरती झाली, तर त्या प्रतीक्षा यादी ज्याची वाट बघत होतो त्याच्या संदर्भात अपडेट आहे। तोही 17 ऑक्टोबरचा, म्हणजे आजचाच अपडेट आहे, एकदम ताजा अपडेट आहे, तोच अपडेट आहे। नेमकं याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते बघू आपण। तर बघा, प्रसिद्धी पत्रक होतं ते काही आपल्यासाठी काही नवीन नाही, जुनच झालं, आपल्याला पाठच झालं आहे ते सर्व। ठीक आहे, बघा ते कोणासाठी आहे, 6/2023 ॲडव्हर्टाईज आहे। त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, आता थोडशाच लाईन आहे, तुम्ही वाचू शकता, फक्त ठळक तुम्हाला वाचून सांगतो मी। ठीक आहे, आणि याचा निष्कर्ष काय होते तेही तुम्हाला सांगतो। ठीक आहे, आता बघा, महावितरण कंपनीमध्ये रिक्त पदे होती, मग त्यांनी जाहिरात काढली, खूप मोठं काम केलं जाहिरात काढून। त्याच्यानंतर ती जाहिरात कधी काढली, तर 29/12/2023, बघा तारीखही लिहिली, त्यांना लाजही नाही, तारीख पुन्हा लिहून दिली। म्हणजे आता जर तुम्ही त्या तारखेकडे बघाल, आता काही दिवस गेले की याचा दुसरा वाढदिवस साजरा करण्याचा वेळ येतो, म्हणजे दुसरा वाढदिवस साजरा करू शकतो आपण आता काही दिवसांमध्ये, म्हणजे हॅपी बर्थडे म्हणू शकतो आपण या ॲडव्हर्टाईजला। ते ॲडव्हर्टाईजचे हॅपी बर्थडे होऊन जाईल तरी ते काही भरती संपणार नाही असं ते लक्षण दिसत आहे। ठीक आहे, समोर प्रसिद्ध केली होती। ठीक आहे, त्याच्यानंतर मग निकाल वगैरे लागला, मग त्याच्यानंतर निवड यादी तुमची लावली, कधी लावली, 30 जुलै 2025। ठीक आहे, तर या निवड यादी म्हणजे रिझल्ट लागला, सर्व झालं, आता निवड यादी झाली, मग आता त्यांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून त्यांना जॉईनिंग चाललेलं आहे। मग समोर लिहिलं आहे, मग त्या उमेदवारांचा कागदपत्रे पडताळणी वगैरे झालं, सर्वांनाच पाठच झालाय। ठीक आहे, म्हणजे काही नवीन नाही लिहिलंय, काय नवीन लिहिलंय ते सांगतो। ठीक आहे, तर नियुक्ती देण्याची कार्यवाही सुरू आहे। ठीक आहे, नियुक्ती देण्याची कार्यवाही सुरू आहे, हे पटलं आम्हाला, म्हणजे याच्याबद्दल काही आम्हाला म्हणायचं नाही। त्यानंतर आता बघा, जे काही विद्यार्थी जॉईनिंग करतील, काही जण सोडतील किंवा काही जण करतील नाही, बरेचसे जण अब्सेंट आहे, जवळपास 1700, तर जवळपास मिनिमम 100% जागा तेवढ्या खालीच आहे, बरोबर आहे। तर आढावा घेऊन, म्हणजे जे विद्यार्थी गैरहजर राहील किंवा अपात्र होतील त्यांच्या सर्व डाटा घेऊन, आढावा घेऊन अपात्र व गैरहजर यांचा विचार करता कंपनीच्या नियमानुसार जाहिरातीत केलेल्या पदांच्या 50% मर्यादेपर्यंत प्रतीक्षा यादी, आता बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 100% आपल्यासाठी आनंदाचीच बातमी असं म्हणता नाही येत, पण ते 50-50 वाले, म्हणजे अर्धा गम न, कारण की बघा आपण काय अपेक्षित होतो की सर्वांना माहीत आहे जवळपास 1700 जागा 100, म्हणजे शूट बिलकुल 1700 जागा खाली आहे, म्हणजे अरे आपली एक अपेक्षा होती की त्यांना माहीत होतं की पारेषणमध्ये विद्यार्थी लागलेले आहे, तरी जाणून बुजून पेपर पण सोबत घेतले, जाणून बुजून रिकाल पण सोबत लावला, जाणून बुजून कार्य केल्यासारखं गेले ते, असो काही म्हणणं नाही आमचं, पण आमचं असं म्हणणं होतं की हे 1700 ज्या होत्या त्याच्यात पहिले सिलेक्शनवाले विद्यार्थी भरून टाका आणि मग त्याच्यानंतर 50% प्रतीक्षा यादी लावा, असं आपलं म्हणणं होतं, म्हणजे आपली अशी मागणी होती। पण मी याच्यापूर्वी सांगितलं की हे बदमाश लोक आहे, हे नियम काय करतील, जाहिरातीमध्ये जे नियम आहे ते बदलवणार नाही, कारण त्यांचा फायदा नाही आहे ना। ते कोणते नियम बदलवतात ज्यामध्ये त्यांचा फायदा असणार, मग ते संघटना असो, तिचे कर्मचारी असो किंवा पुन्हा चेअरवर बसलेले कोणते अधिकारी असो, तेव्हाच ते नियम बदलवतात। आपल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा बाहेरच्यांसाठी ते नियम बदलवत नाहीत। तुम्ही मेले काय आणि वाचले काय, तुम्ही वाट बघत बसा, रात्रभर झोपू नका, वेटिंग लिस्टची वाट बघत राहा, त्यांना काय नाही, त्यांना मजा येते, तर ते मजाच घेत आले आजपर्यंत। तर ते तसंच आता इथं दिसत आहे की त्यांनी काय केलं, तसं न करता म्हणजे जवळपास आपण 5300 काही आपली वॅकन्सी होती, तर जवळपास नाही जर काय म्हटलं तरी 2600, म्हणजे मिनिमम जवळजवळ 2600 काय होणार, वेटिंग लिस्ट लागणार, 2600 काय होणार, वेटिंगची लिस्ट लागणार। ठीक आहे, कशाच्या, यांच्या नियमानुसार, म्हणजे जवळपास 1700 तर क्लिअर झाले, आता हे 1700 घ्यायला 4 वर्ष लावते की 5 वर्ष लावते
ते म्हणजे यांचं काही लक्षण खरं नाही दिसतं. आता तुम्हाला त्याच्या छातीवर जाऊन बसावं लागेल, जशी लीट लागली त्याच्या छातीवर बसायचं आणि हे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर भरती पूर्ण करायचा प्रयत्न करायचा. आता ही सर्व जबाबदारी आमची नाही, ही सर्व जबाबदारी तुमची असणार, कारण की जे विद्यार्थ्याची वाट बघताय. कारण तुम्हाला माहिती आहे बरेचसे विद्यार्थी आहे 2 मार्क, अर्धा मार्क, 1 मार्क, ते आता गेल्या 2 महिन्यापासून त्यांना झोप नाही. 2 महिन्यापासून म्हणजे आता ते जेव्हापासून 7व्या महिन्याचा तो निकाल लागला समजा, तेव्हापासून त्यांना झोपेची विषय संपून गेला. ना त्यांना सण करायची इच्छा आहे, ना कुठं लग्नात जायची इच्छा आहे, ना काहीच करायची इच्छा नाही राहिली, कारण हे प्रतीक्षा यादी अटकवून ठेवली. ठीक आहे, आता हे काय करतील सांगतो. हे पात्र अपात्र जेवढे काही विद्यार्थी आहे तेवढ्याचा काय करणार, डाटा एकत्रित करणार. मग त्याच्यातली 50% प्रतीक्षा यादी कशी लागणार हे विद्यार्थ्यांचा प्रयत्न, की काय सर मेरिट लिस्टनुसार लागणार का नाही. आता ते काय करणार की जे 50% यादी लावायची आहे त्यांना जेवढे विद्यार्थी घ्यायचे त्याच्या, आता बघा प्रत्येक कॅटेगरीचे अब्सेंट असतील, प्रत्येक कॅटेगरीचे रिजेक्ट होतील. तर ते काय करतील, फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ मी ओबीसी घेऊन चालतो, काय घेऊन चालतो, ओबीसी घेऊन चालतो. ते बघतील की ओबीसीचे जेवढ्या आता लिस्ट लागली होती, म्हणजे 5000ची पूर्ण लिस्ट लागली होती, 5386 काहीतरी लिस्ट लागली होती, त्याच्यातले ओबीसीचे सिलेक्ट झालेल्यापैकी किती विद्यार्थी अब्सेंट आहे किंवा किती गैरहजर आहे किंवा किती विद्यार्थी अपात्र आहे ते समजा इन केस समजून चाला. उदाहरण सांगतो, आकडे मनावरती घ्यायचे नाही, मी फक्त एक अंदाज देतो तुम्हाला. अंदाज म्हणजे मी समजून सांगण्याचा प्रयत्न करता. ठीक आहे, बघा समजा अंदाज असं समजा की 500 विद्यार्थी काय आहे, अब्सेंट आहे. 500 विद्यार्थी अब्सेंट आहे म्हणजे 500 विद्यार्थी गेलेच नाही समजा, तो ओबीसीच्या 500 जागा खाली झाल्या आहेत. मग ते काय करतील, जे 50% आपली यादी लावायची आहे त्याच्यामध्ये ओबीसीचे जेवढे खाली झाले तेवढे काय करतील, ओबीसीचे विद्यार्थी लिस्टमध्ये टाकतील. मग आता समजा असं पण होईल, तुम्हाला सांगतो. आता ही जी वेटिंग लिस्ट लागणार त्या वेटिंग लिस्टमध्ये म्हणजे जी आपली प्रतीक्षा यादी लागणार त्याच्यामध्ये काय होईल, एखाद्याचे समजा उदाहरणार्थ सांगतो बरं, आता मनावर नाही तर आकडा, मग सरनं तुम्ही हाच आकडा सांगितला म्हणाल, असं व्हायला नको. ठीक आहे, उदाहरणार्थ समजा एखादा विद्यार्थी असा पण राहील की 50 मार्क आहे, त्याला किती आहे, 50 मार्क आहे, तो काय राहणार, सिलेक्शनमध्ये राहील. कुठे राहील, सिलेक्शन यादीमध्ये राहील. आणि अशी पण कंडिशन असणार, कोणत्या कॅटेगरीमध्ये येणार, की एखाद्याला 55 मार्क आहे, किती मार्क आहे, 55 मार्क आहे, पण तो वेटिंगच्या पण बाहेर राहू शकतो. काय करू शकतो, वेटिंगच्या पण बाहेर राहू शकतो. मग आता सर हे सर्व ठरवायचं कसं किंवा हे सर्व कसं माहीत होईल आपल्याला, तर हे सर्व माहीत होऊ शकत नाही, आपण अंदाज लावू शकत नाही. आता हे सर्व डिपेंड करते की तुमच्या कॅटेगरीचे किती विद्यार्थी बाहेर पडलेले आहे किंवा तुमच्यासाठी किती जागा शिल्लक आहे, त्याच्यावरती डिपेंड करते की कोणत्या कॅटेगरीचे विद्यार्थी किती आतमध्ये जातील ते सर्व. आता तुम्ही म्हणाल सर हे सर्व मी सांगून आलो नाही कंपनीवाल्यांना, ते हे सर्व असे करतील, ते सर्व अशा पद्धतीने करतील. म्हणजे अशा पद्धतीने, म्हणजे असं समजा का ओबीसीचे 500, पुन्हा एखाद्या कॅटेगरी 400, 500, 700 अशा करून काय करणार, लिस्ट लावणार. आणि त्याच्यामध्ये ज्यांचा आता थोडा बहुत मार्काने सुटला आहे त्यांचं भाग्य खुलून जाईल आणि त्यांना प्रतीक्षा यादीमध्ये त्यांचं नाव असणार. आणि आता बघ तुम्ही म्हणाल सर 1700 झाले, मग उरले पुन्हा आपले इकडे बाकीचे पुन्हा शिल्लक आहे 300,000 जवळपास 900,000 शिल्लक राहील. तर ते शिल्लक आता ते किती दिवस लावतील ते सध्या तरी अंदाज सांगता येणार नाही. सध्या फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की प्रतीक्षा यादी लागली पाहिजे, म्हणजे जेणेकरून काय की नेमकं आपल्याला कोण कुठपर्यंत आलाय किंवा कोण कुठपर्यंत जाऊ शकतं किंवा किती मार्काचा घसरण होऊ शकते ते सर्व आपल्याला याच्यामध्ये समजू शकते. ठीक आहे, तर मग आता कुठपर्यंत तो मर्यादेपर्यंत प्रतीक्षा यादी सर्वसाधारणपणे नोव्हेंबर, म्हणजे त्यांनाही कन्फर्म नाही माहिती, तर कसं नाही माहिती ते सांगतो. नोव्हेंबर 2025च्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध करण्यात येईल. मग ते अपडेट आहे आपला 17 तारखेचा, म्हणजे आजचाच. ठीक आहे, प्रतीक्षा पहिल्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध करण्यात येईल. मग तुम्ही रिकामे आहे, मी पण रिकामा, तर आपण काय करायचं, वेळोवेळी वेबसाईटचं अवलोकन करत राहायचं. काम धंदेच नाही ना आता आपल्याला, आता तेच धंदे उरले आपल्याला, फक्त वेळोवेळी पाहत राहायचं. ते कारण त्यांनाही नाही माहीत की नेमकं काय करणार. तर ठीक आहे, तर हे अशा पद्धतीचा अपडेट होता. आता त्यांनी म्हटलं आहे पहिला आठवडा. आता तुम्ही जर बरोबर बघाल ना, यांनी कॅलेंडर नाही बघितलं, तुम्ही जर बघाल तर पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर 2025चा जो पहिला आठवडा आहे, पहिल्या आठवड्यामध्ये एकच दिवस आहे, पहिल्या आठवड्यात एकच दिवस. आता खरंच मग त्यांनी सरळ लिहायला पाहिजे होतं की नाही आम्ही 1 तारखेला लावू, पण ते तसं नाही लिहिलं. काय म्हणजे पहिल्या आठवड्यात लावू, म्हणजे याचा अर्थ त्यांनी कॅलेंडर नाही पाहिलं. त्यांनी जर कॅलेंडर पाहिलं असतं, त्यांनी पहिला आठवडा नसतं म्हटलं, त्यांनी म्हटलं असतं की आम्ही सेकंड वीकमध्ये लावू. कुठे लावू, सेकंड वीकमध्ये. तर आपण एक अंदाज पकडून चालू की या 2 तारखेपासून 8 तारखेच्या मधामध्ये आपल्याला अपडेट मिळू शकते. आणि ते खरंच जर प्रामाणिक असणार किंवा सुधारले असणार, प्रामाणिकपणा आले असणार, तर 1 तारखेला पण लावू शकते, 1 तारखेला लावू शकते. पण मला आता एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, हे सुधारणारे लोक नाही आहे, त्याच्यामुळं ते सेकंड आठवड्यामध्ये ते सर्व चाललं जाईल. ठीक आहे,
तर अशा पद्धतीचा अपडेट होता. कशाचा? प्रतीक्षा यादीचा. ठीक आहे. तर यामध्ये आता जे विद्यार्थी छोट्या छोट्या मार्क्सने राहिले होते त्यांना आनंदाची बातमी, म्हणजे समजा की आता दिवाळी आहे, तर दिवाळी असल्यामुळे सर्वांना एक गुड न्यूज दिली. बरे ते 50-50 असणार, पण काही प्रमाणामध्ये का नसो आपल्यासाठी ती गुड न्यूजच आहे, असंच त्याला आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. म्हणजे आपली जी मागणी होती जरी पूर्ण नाही झाली, अर्धी जरी पूर्ण झाली तरी ती आपल्यासाठी अर्ध तरी काय ते गुड न्यूज आहे. ठीक आहे. आता उद्यापासून दिवाळी आहे, तर सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आता ज्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव येऊ शकते त्यांचं तर थोडंसं आरामामध्ये दिवाळी जाईल. ज्यांच्या जास्त मार्गामध्ये फरक आहे त्यांनी आता दुसऱ्या मार्गाला पण लागू शकता, किंवा दुसरा मार्ग पण तुम्ही पकडू शकता, किंवा अभ्यास पण आपला कंटिन्यू ठेवू शकता. ठीक आहे. ते सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि जर तुम्हाला दिवाळीमध्ये अभ्यासाची सुरुवात करायची असेल, किंवा अभ्यास कंटिन्यू ठेवायचा असेल, किंवा तुमचे कोणी त्यांना सुरुवात करायची असेल, तर आपल्या ॲपवरती दिवाळी निमित्त स्पेशल ऑफर आहे. 18 ते 23 ऑक्टोबरपर्यंत रोज एक नवीन ऑफर आहे. म्हणजे 18 तारखेपासून 25% 21% तो रिव्हर्स होत चालला ऑफर. तर त्या ऑफरचा लाभ घेऊ शकता जे विद्यार्थी लाभ घेऊ इच्छित असणार त्यांच्यासाठी, म्हणजे तुमचं कोणी असेल तरी चालेल. ठीक आहे. इलेक्ट्रिशियन आणि वायर म्हणाल विद्यार्थ्यांसाठी खास आहे. ठीक आहे. तर मग हा अपडेट कशाचा होता? आपला प्रतीक्षा यादीचा, तोही महावितरणचा. ठीक आहे. इथे या सेशनला थांबवतो, आणि आठवणीने काय करायचं, सेशनला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जे थोडेसे टेन्शनमध्ये आहे त्यांचं टेन्शन घ्यावं थोडंसं हलकं. ठीक आहे. इथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.